हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी आलेले आहे माहेरी आणि हे आहे माझी आजी आणि हे आहेत आजोबा. दोघंही शेतकरी आहेत. आजोबांनी सर्व्हिस पण केलेली आहे. आजोबांचं वय आहे, आजोबांच्या तोंडूनच ऐकूया. आजोबा तुमचं वय किती आहे? 82. आजी तुमचं? 70. ती 72 म्हणतो. 72 वर्ष वय आहे. आणि आजोबा आता तुम्ही माहिती सांगा बरं तुमच्या जीवनातली. काय काय केलं, कसं कसं तुम्ही 82 वर्षाचं आयुष्य व्यतीत केलं? लहानपणी 10-12 वर्षाच्या असताना करंजगाव पाचेगाव इथे शिक्षण घेतलं आणि नंतर 10वी पास झाल्यानंतर नोकरीला लागलो. रावरी कारखान्यावर नोकरीला लागलो. नोकरी केली 30 वर्षे. त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर शेती पाहिली. शेती पाहून मुलाबाळाचे लग्न त्यांना सर्व्हिसला लावलं. तर बघा 82 वर्षाचे आजोबा आहे. त्यांनी 30 वर्ष शेती केली, 30 वर्ष कारखान्यात काम केलं, त्याच्यानंतर शेती केली आणि 82 वर्षाचे आजोबा आहेत. म्हणजे जुन्या काळात त्यांची 10वी झालेली आहे आणि त्यांच्या जीवनसंगिनी ह्या आहेत, आपण बघू शकता. यांनी त्यांची पूर्णपणे साथ दिली. आणि आता यांना 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी. तर मुलं किती शिकलेले आहेत सांगा बरं? लहान मुलगा फार्मसी करून PhD केली अमेरिकेमध्ये आणि तो सध्या अमेरिकेमध्ये नोकरी करतो. सुनबाईसुद्धा नोकरी करते. आणि थोरला मुलगा शिक्षण भरपूर करून तो सध्या घरीच आहे. का घरी बरं? कारण त्यांना शेती करण्याची आवड आहे म्हणून ते घरी शेती करण्याची आवड नाही. आपली पहिली परिस्थिती गरिबी होती आणि गरिबी असताना आपला कुठं वशिला लागला नाही, त्याच्यामुळं तो सध्या घरीच राहिला नाही. हां, मग आता आजी काय सांगतात आपण बघूया. आता मालक सर्व्हिसला गेले कारखान्यावर. मी इतके दिवस त्यांच्या संग राहिले. लहान लहान मुलं होते तवर. मग मुलं थोडे मोठे झाले. मग मला इकडे गावाकडे यायची हौस लागली. मग गावाकडे आलो आम्ही. मग इथं आल्यावर मग शेती करायला लागले. मी एकटीच राहायचे 3 मुलं घेऊन. मग मुलांना शिकवलं इथं. ते जायचे शाळेला, मी आपली इथं शेती करायचे, पाणी धरायचे मोटर चालू करून, करायचे शेतीतलं काम. ते आठवड्याला घरी यायचे सुट्टीच्या दिवशी. मग दुसरा काही असं बघा शेतकऱ्याच्या मंडळीचाही किती संघर्ष असतो. ते आजोबा कारखान्यात कामाला जायचे पण आजी 3 मुलांना घेऊन शेती करायच्या आणि इथं सगळं आजोबांशिवाय हँडल करायच्या. 3 मुलांना शिकवत होत्या. खूप हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी मुलांना शिकवलं. 1 मुलगा तर अमेरिकेला गेला आणि 3ही मुलांचं पूर्ण चांगल्या पद्धतीने शिक्षण झालं, लग्न झालेत आणि आता त्यांची मुलंही नोकरीला लागलेले आहेत. आजीकडून नातवंडाचंही कौतुक ऐकूया. आता नातू बी माझा मोठा नातू बी लागलाय, नातं बी लागली सर्व्हिसला आणि तिकडचे शिकत आहेत अजून दोघं बी. अमेरिकेवाले शिकतायत आणि मुलीचे जावई पण नोकरीला आहेत. मुलीला मुलगा नाही, मुलीच्या दोन्ही पण तिचं खूप चांगलं झालेलं आहे. आता आजी आजोबा संतुष्ट झालेले आहे. कुणाला कोणत्याही आई वडिलांना काय लागतं बरं? आपले मुलं व्यवस्थित चांगल्या प्रकारे कामधंद्याला लागावे आणि हेच आई वडिलांचं सुख असतं. हीच आई वडिलांची श्रीमंती असते. आपल्या मुलांनी व्यवस्थित वागलं पाहिजे आणि व्यवस्थित कामधंद्याला लागलं पाहिजे. तर आजी काय बोलताय ना अजून? तुम्ही काय सांगायचंय का तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीला, आपल्या नवीन पिढीला काय तुम्ही असं प्रोत्साहन द्या? नवीन पिढीने सुद्धा असं आपल्यावानी केलं पाहिजे. मुलं बाळा व्यवस्थित शिकून आणि लेक सुना व्यवस्थित सगळे राहिले पाहिजे. आई वडील सांभाळले पाहिजे मुला बाळांनी. तर चला जसं यांनी सांभाळलं आम्हाला तसं त्यांनी पण त्यांच्या मुलांनी त्यांना सांभाळलं पाहिजे. बघा ह्या म्हणतात आमच्या सुनानी लेकांनी जसं आम्हाला सांभाळलं तसंच आमच्या नातवंडांनी देखील आमच्या लेकाला सुनाला सांभाळलं पाहिजे. म्हणजे पुढील पिढीला, भावी पिढीला सुद्धा असा एक संदेश देत आहे आजी आणि आजोबा की भारतीय संस्कृती जपली पाहिजे कुठेतरी, असा संदेश आजी आजोबा देत आहे.